महाराष्ट्र शासनाने रिक्षाचालकांना मराठी भाषा येणं बंधनकारक करण्याचा निर्णय घेतल्यानंतर ठाण्यात प्रादेशिक परिवहन विभाग आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष मराठी प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली। नौपाड्यातील आदित्य प्रतिष्ठानच्या अभिनय कट्टा येथे किरण नागती यांच्या पुढाकाराने झालेल्या या उपक्रमात 700हून अधिक रिक्षाचालकांनी सहभाग घेतला। प्रशिक्षणानंतर चालकांची लेखन, वाचन आणि संभाषणाची परीक्षा घेण्यात आली। मोठ्या संख्येने चालक उत्तीर्ण झाले असून त्यांना लवकरच प्रमाणपत्रांचं वाटप केलं जाईल। या उपक्रमामुळे रिक्षाचालकांना प्रवाशांशी प्रभावीरित्या संवाद साधता येणार असून मराठी भाषेचा दैनंदिन वापर वाढण्यास त्यामुळे मदत होईल असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला। हा उपक्रम असा आहे की जे मराठी भाषिक नसणारे म्हणजे जे पर राज्यातून आलेले रिक्षा चालक आहे त्यांनी मराठी शिकावं आणि आपल्या महाराष्ट्राची भाषा त्यांनी वापरावी काम करत असताना किंवा इतर ठिकाणी वावरत असताना। त्याच्यासाठी हा उपक्रम आहे सरनाईक साहेबांनी हे सुरू केलेला आहे। त्याला आम्ही एक्झाम घ्यायला आज आलो। GR मध्ये बऱ्याच गोष्टी असतात पण त्या अंमलात आणणं खूप गरजेचं असतं आणि तो दिवस खरं तर ह्या आत्ताच्या सरकारमुळे आला आणि परप्रांतीय प्रत्येकाला खरं तर भाषा आलीच पाहिजे। व्यवहार भाषा प्रत्येकाला ज्या राज्यात आपण जातो त्या राज्यात ती भाषा बोलावीच लागते। त्याच्यामुळे मराठी ही आमची आई आहे, हिंदी आमची मावशी असली तरी पण त्या आईचा आदर करणं गरजेचं आहे। म्हणूनच आपण परप्रांतीय जी पण मंडळी आहेत मग ते टॅक्सी चालक असतील, रिक्षा चालक असतील, त्यांच्यासाठी खरं तर ती जी योजना सुरू केली त्या माध्यमातून अभिनय कट्ट्यावर इथे आदित्य प्रतिष्ठान ठाण्याच्या माध्यमातून हे केंद्र सुरू झालं। त्यापैकी लोकांनी चांगला रिस्पॉन्स दिला। एखाद दोन जण जे अजिबातच काही मुलांना काय त्या रिक्षावाल्यांना लिहिता वाचता येत नाही त्यामुळे त्या लोकांचा थोडा प्रश्न आला। बाकी सगळ्यांनी चांगला रिस्पॉन्स दिला आणि याचा खूप उदंड प्रतिसाद आपल्याला मिळतोय। जवळजवळ आता 700 सव्वा 700च्या वर आपले विद्यार्थी झालेले आहेत आणि अजूनही तुम्ही बघाल तर नवीन फॉर्म भरण्याची रांग सुरू आहे आणि कौतुक असं आहे की आनंदाने शिकतायत, येत नाही तर 2-2दा 3-3दा येऊन ते शिकतायत। तर ते 100च्या वरती जणांची आत्ता एक्झाम झालं, ही तिसरी एक्झाम झाली करून, त्यामुळे रिस्पॉन्सला प्रश्नच नाही आणि करतात। आम्ही पण आम्ही सगळेजण करून घेतो आहे म्हणजे ग्रुपमध्ये तर घेतोच आहे पण जर लक्षात आलं की हा बोलायला जरा म्हणजे कुचकुच करत आहे तर इंडिव्हिज्युअल पण म्हणजे जशी प्रायव्हेट शिकवणी होतात तशी आम्ही सेपरेट घेऊन अशी केलेली आहेत।